शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोधकाम, धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोधकाम, एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोधकाम, समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडननामं, तरुण तुलसीमाला कंदरं कन्यनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं पांडुरंग प्रथम नमन, पीठे तटे भीमरद्धाम, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, अवघातो शकून हृदयी देवाचे चिंतन, एतेन सता वियोग लाभावुने काय मग, छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत सदा वाचा, एतेन सता वियोग लाभावुने काय मग, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ सर्व दिशा, एतेन सता वियोग लाभावुने काय मग, हरिं हरं हरिश्चंद्रं हनुमन्तं हलायुधमं, पंचकनामं स्मरे नित्य घोर संकटनाशनम्, हनुमंत महाबळी.
धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा काय व्हावे उतराई त्यांचे पायी माझे डोई माझे मज दाखविले जन्म मरण चुकविले श्यामा पावला कुण पाटील पाय अटवून काय व्हावे उतराई त्यांचे पायी माझे डोई सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू माझा मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांत श्रीमंत संत पैठणचे शांती ब्रह्म शांतीचे सागर श्रीमंत संत नाथ बाबांचा चार चरणाचा भोले बाबांच्या स्वभावाचं वर्णन करणारा अभंग आहे विठ्ठल अभंगाच्या मार्फत आमच्या पुढं आमच्या पुढं सब देवों देव जुनाट जोगणा देव भोले बाबा महादेवांच्या स्वभावाचं वर्णन आमच्या पुढं सांगून जातात महाराज माझे भगवान परमात्मा भोले बाबा ज्यांच्या नावानं हा पवित्र महिना नामस्मरण केलं जातो त्या देवाचा स्वभाव कसा आहे तर एकाच शब्दात सांगितलं माझा देव भोळा आहे कसा आहे भोळा आहे शिव भोळा भोळा आहे पण नुसता भोळा नाही चक्रवर्ती भोळा आहे हे लय महत्वाचं आहे महाराज काय काय भोळे असतात पण चक्कर काढून भोळे असतात हा भोळा आहे पण भोळा असून सुद्धा चक्रवर्ती आहे सम्राट आहे हा विश्व ताब्यात ठेवण्याची ताकद आहे आणि अशा भोळ्या देवाचं पाय मी माझ्या हृदयामध्ये धारण केलेले आहेत शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती माझ्या चित्तामध्ये त्या भगवान परमात्म्याला मी धारण केलेलं आहे मग त्याच वेळेस नाथ बाबांना विचारलं काय कारण आहे तुम्ही त्यांना धारण ठेवण्याचं का तुम्ही तुमच्या हृदयरूपी असणाऱ्या त्या ठिकाणी परमात्म्याला साठवलंय त्यावेळेस माझ्या नाथ बाबांना उत्तर दिलं नुसतं वाचेनं नाव घेतलं तरी महाराज त्या माणसाला काम आणि क्रोधाची बाधा होत नाही वाचे वदता तया न बाधी क्रोध काम या दोन गोष्टीनं जग पिछाडलंय महाराज आणि या दोन गोष्टी त्याचं नाव घेतल्यावर ताब्यात येत आहेत झालं का नाथ बाबा नाही नुसतं डोळ्यानं महादेव पाहिला तरी धर्म अर्थ काम आणि मोक्ष तुमच्या आमच्या घरी येतो महाराज धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष नाथ बाबाला विचारलं तुमचा देव भोळा आहे तुमचा देव चक्रवर्ती आहे तुम्ही हृदयामध्ये धारण केलंय त्याचं नामस्मरण केलं तरी काम क्रोधाची बाधा होत नाही त्याच भगवान परमात्म्याला तुम्ही हृदयामध्ये धारण केलंय धर्मार्थ काम मोक्ष मिळतोय पण सगळ्यात उच्च कोटीचं काय कर्म आहे त्या देवाचं त्यावेळेस माझ्या नाथ बाबानं विचार सांगितलं की ज्यांनी कोणी भगवान शंकराचं भजन केलं त्याच्या काळाचं निवारण करण्याची ताकद महादेवामध्ये एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे यथामती यथा अवकाश आपल्या संकल्पित वेळेमध्ये अवघ्या पहाटे 4 वाजेपर्यंत आपण या अभंगावर चिंतन करू बरोबर अगदी काळजी करू नका 9 वाजेपर्यंत चिंतन करू तत्पूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा पवित्र आणि पावन जामखेड तालुक्यामध्ये हे बावे गाव आणि या बावे गावामध्ये गेले 44 वर्षापासून
भगवान परमात्म्याच्या उद्देशानं प्रयोजनानं परमात्मा मिळावा आणि संस्कारमय पिढी तयार व्हावा या अतिशय सुंदर हेतूनं यथार्थ योग्य आणि गरजेचं प्रयोजन म्हणजे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामधली आजची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराकडे आली हे मी माझं भाग्य समजतो. विठ्ठल अभंग 4थ्या दिवसाला शोभेल असा असेल का नाही याच्यामध्ये शंका आहे, पण आज सोमवार आहे आणि श्रावण महिन्यातली एकादशी आहे आणि याच दिवशी तुम्हाला पटो नाही पटो, कोणाला आवडो नाही आवडो, पण कमीत कमी भोले बाबाचं चरित्र आपल्या तोंडातून जावं एवढ्या एका शुद्ध हेतून सेवेसाठी निवडलेला अभंग. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बलबीम महाराज बावीकर यांच्या कृपाआशीर्वादाने व हरिभक्तीपरायण अंकुश महाराज पवार यांच्या मार्गदर्शनानं होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि याच्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 आहे. व्यासपीठ चालक आमचे हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज निकम यांचा अगदी गोड असं व्यासपीठ आणि त्यांच्या मार्गदर्शनानं व्यासपीठामध्ये पहाटे 4 ते काकडा आहे, 7 ते 10 ज्ञानेश्वरी आहे, 10 ते 11 गाथा भजन आहे, 5 ते 6 हरिपाठ आहे, रात्री 7 ते 9 कीर्तन आहे आणि कीर्तनानंतर भोजन. अगदी गोड असं हे प्रयोजन अख्ख्या समस्त गावानं एकत्रित येऊन केलेला हा सोहळा आणि म्हणून याला अनेक असणारे गोड असे मृदुंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण अविनाश महाराज वटाणे, कीर्तनाला साथ असणारे आमचे गोड असे हरिभक्तीपरायण मुकुंद महाराज भोवर संगीत विशारद, त्यांच्या शेजारी उभा राहिलेले आमचे हरिभक्तीपरायण प्रथमेश महाराज देवकते. बरोबर आहे ना, म्हणजे माझा अनुमान प्रमाण आहे, फेल जायला नको. आणि त्यांच्या शेजारी उभा राहिलेले गोड असे आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण स्वप्नील महाराज आवटे सौंदेकर, त्यांच्या शेजारी उभा राहिलेले बाबा, आमच्या महाराजांच्या शेजारी उभा राहिलेले बाबा, इकडली तरणी पोरं विनेकरी बाबा चोपदार, तिकडं कोपऱ्यात उभा राहिलेली एक विनेकरी आणि समस्त माता भगिनी समस्त स्वते सज्जन मायबापांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अगदी साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये आपल्या पुढे हा भाव मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल तसं तुमच्या गावामध्ये मी नवीन आहे, पहिल्यांदाच तुमच्या आमच्या भेटी झाल्या आणि निकम महाराज तुमचं नामचं असं झालंय ओळख ना पाळकन लोकमान्य टिळक. होते का तुमच्या देशात कोणीतरी लोकमान्य? हो हो होते होते, पण कोण होते हे माहीत नाही. आपल्या गावामध्ये येण्याचा अट्टहास ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांच्या गोड परमार्थात रंगलेल्या माणसांचं दर्शन झालं ते आमचे हरिभक्तीपरायण मुरुमकर सर यांच्या माध्यमातून मला आपल्या गावामध्ये येण्याचं भाग्य प्राप्त झालं. महाराजांच्या पवित्र चरणावरती त्यांनी ऐकलं, त्यांना भावलं. तसं त्यांना भावावं एवढा मोठा कीर्तनकार मी नाही, कारण कीर्तनकार म्हणलं का काहीतरी पदवी लागते महाराज त्याला. रामायणाचार्य, भागवताचार्य, वाणीभूषण, कंठस्थ, काय ज्ञानेश्वरी कंठस्थ, काय अनेक पदव्या द्या आणि याच्याकडे अलीकडं तर लय पदव्या निघाल्या महाराज. उकराचार्य, पेटवाचार्य, जळकाचार्य, लावालावीचार्य, असल्यातली कुठलीच पदवी आपल्याकडे नाही. मला जर विचारलं महाराज तुमची काय पदवी, आपली एकच पदवी आहे, भिकारी व्हायचं पण पंढरीच्या वारीला जायचं.
आतापर्यंत भारत देशामध्ये लय जागीरदार माणसं मेले. मध्यंतरी रतनजी टाटांचं निधन झालं, पण कोणी असं म्हणलं का श्रीमंत श्री रतन टाटाचं निधन झालं? पण माझ्या तुकोबरायाला खायला अन्न नाही, गावात मान नाही, पायात वाहन नाही, पण तरी सुद्धा सदैव देवाचं ध्यान आहे. पण गेल्यानंतर आजपर्यंत कोणीच असा माणूस नाही. विचारलं कोण तुमच्या तुकोबा? श्रीमंत श्री देऊळनिवासी जगद्गुरु तुकोबाराय. महाराजाच्या इस्टेटीला किंमत नाही, पण पंढरीची वारी भिकारी होऊन केलं तर मरताना तो माणूस चंद्र सूर्य आहे तोपर्यंत श्रीमंत राहतो. ही पंढरीच्या वारीची ताकद आहे. वेढाला म्हणून अगदी गोड अशी आज महिन्याची एकादशी आहे. आज एकादशी आहे. आणि की वारकरी संप्रदायामध्ये भागवत एकादशी आजची असा दंडक आहे. आणि मग त्या निमित्तानं एकादशी हा पर्व काळ आहे वारकरी संप्रदायाचा. आमच्या महाराजांमुळे हे दर्शन झालं. गोड असे यूट्यूबचे चॅनल महाराजांचंही असणारं धन्यवाद. इकडं ओळखीचं कोणी नाही, पण एक ओळखीचे आहेत आमचे बोरल्याचे हरिभक्तीपरायण महावीर महाराज. बोरल्यामध्ये माझ्या जवळजवळ 3-4 सेवा झालेल्या आहेत. आणि म्हणून त्यांना सहज फोन केला, महाराज येता का? म्हणले येतो. आणि नवीन गावात जाताना एखादं ओळखीचं असावं, आलीच वेळ तर कमीत कमी सोडवायला तरी असावं. गोड असं वैभव आहे. महाराज एखाद्या गावामध्ये धोंड्याच्या महिन्यात जहागीरदाराच्या जावयाचं सुद्धा स्वागत होत नसल, असं आपल्या गावामध्ये महाराजांचं स्वागत होतं. आपल्या गावाचं वैभव आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर मला विचारलं जामखेडमध्ये 22 आहे आणि 22 मध्ये किती जहागीरदार राहतात, मी सांगेल 22 मध्ये कोण जहागीरदार आहे का मला माहित नाही, पण 22 ला सप्ताह मात्र जहागीरदार आहे. हे 22 गावचं वैभव आहे. आनंद आहे. 15 मिनिटं जावाईची सुद्धा वाट सासरा पाहत नाही. जाऊ दे म्हणजे गेला तर गेला. पण आपलं गाव आहे, त्याला चांगले महाराज लोक मार्गदर्शनाला आहेत, चांगले पारमार्थिक सुरते आहेत. मग असे आमचे पवार सर भेटले, मुरुमकर सर भेटले, आमचे अनेक शिक्षक लोक इथं आमचे महाराज आहेत. आता सगळ्यांची नावं माझ्या लक्षात नाही, पण रिटायर झालेली शिक्षक सप्ताहामध्ये पारमार्थात येतात. ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. मला बऱ्याच लोकांना वाटतं का पावडर बिवडर लावली, कपाळाला गंध लावला, चांगली कपडे घातली आणि पुढाऱ्यासारखं फिरल्यावर माणूस लय गोड दिसतो. शास्त्र सांगतं माणूस गोड दिसायचा असेल तर स्वामी विवेकानंदाला विचारलं, स्वामी माणूस गोड दिसायचा असेल तर काय करावं लागल? स्वामी म्हणले कपडे चांगले नसू द्या, पावडर लावलेली नसू द्या, अत्तर मारलेली नसू द्या, तो कोणत्याच बाजूने नटलेला नसू द्या, पण त्याचं कॅरेक्टर चांगला असू द्या, तो जगात गोड दिसल्याशिवाय राहत नाही महाराज. त्यावेळेस माझ्या स्वामींनी उत्तर दिलं, कॅरेक्टर इज ब्युटी ऑफ लाईफ, माइंड कंट्रोल इज बेस्ट कंट्रोल ऑफ बॉडी. ज्याचा कॅरेक्टर चांगलं आहे जगात त्याच्यासारखं श्रीमंत कोण दिसत नाही. आणि हे जर पाहायचं असेल तर त्याचा चेहरा पाहावा आणि मग कळतं महाराज हा समाज आनंदात आहे. आमचे गुरुवर्य आता सध्या ज्यांची कीर्तनं बऱ्याच लोकांना ऐकू वाटत नाहीत असे रामभाऊजी महाराज राऊत, त्यांचं कीर्तन आमचे येते. नाही बाजारी लोकांना ही कीर्तनं पटत नाहीत महाराज. मी उघड बोलणारा भाऊ आहे. तुम्ही पुन्हा कीर्तन यावं म्हणून आपल्या गावात आलं नाही. पटलं तर पटलं, नाही तर चुनाला विध उठलं, काही देणं नाही महाराज, ऐका. पण कीर्तनामध्ये परखड बोलणं हा माझा स्वभाव आहे. रामभाऊ महाराज राऊतांचं कीर्तन आमच्या कंदर गावामध्ये झालं आणि रामभाऊ महाराजांनी सांगितलं, समाजानं आतापर्यंत बीपी तपासायची मशीन आणली आहे, शुगर तपासायची मशीन आणली आहे, पण माझी आता सरकारला विनंती आहे, एकदा समाधान तपासायची मशीन आणा आणि पहिल्यांदा जहागीरदाराच्या छातीला लावा. बघू 3-5, 8-5 आलं तर डेअरीला, नाही तर वड्याला. ऐका. आणि परमार्थात आलेल्या माणसाच्या खिशात रुपया नसू द्या, पण चेहऱ्यावर समाधान पाहिजे. ऐकणाऱ्याच्या नसू द्या, टाळकऱ्याच्या तरी पाहिजे. टाळकऱ्याच्या नसू द्या, पखवाजाच्या तरी, आणि यांच्या कुणाच्याच नसलं तरी सांगणाऱ्याच्या तरी. महाराज हे समाधान पाहिजे असेल तर हे पैशानं मिळत नाही. माझ्या तुकोबरायाला विचारा समाधान कशानं मिळतं? सदा चित्ता समाधान, सदा
64 दिवस तुमच्याकडे समाधान आहे का नाही हे मला माहित नाही, पण 8 दिवस सप्ताहामध्ये आल्यानंतर समाधानच मिळणार. हे गावातल्या सप्ताहाचं वैभव आहे महाराज. त्यातले त्यात नियोजन असं असल्यावर तर सांगायलाच नका महाराज. काय गाणारे, काय साऊंड सिस्टीम, काय काय वेळा साऊंड सिस्टीम लय मोठी असती, पण इकडून गडी बोलला का पूर्ण बाईचा आवाज येतो महाराज. माईक तोंडात घातला तरी आवाज निघत नाही महाराज. दिसायला साधच आहे पण काय महाराज कडक आवाज आहे. गाणारे तसेच पाक वजा तर असा आहे, पंचमीच्या दिवशी बायांना साप बघितल्यावर किती आनंद होतो, तसा साप मला पकवाजा बघितल्यावर आनंद झाला महाराज. हा नाही तर बाकीच्या ठिकाणी महाराज परमार्थ कमी ना आवाज जास्त असतो. आमच्याकडे एक पकवाजा आलता, इमानदारीनं थोडंसं पदरात घ्या बरं का. मला गेले 7 महिने झालं निवांत नाही, गेले महिना झालं रोज 2 कीर्तन करतोय. स्पष्ट गादीवर खोटं बोलत नाही. डॉक्टरनं स्पष्ट सांगितलंय महाराज 8 दिवस तरी तोंडातनं शब्द काढू नका तर बरं व्हाल. पण माझ्या जीवनामध्ये घेतलेली कीर्तनाची तारीख मी अजून कॅन्सल केली नाही. बऱ्याच बाजारी कीर्तनकाराची तारीख कॅन्सल होती महाराज. कीर्तना दिवशी महाराज आमची आजी मिली, महाराज आमचा आईची आई मिली, महाराज आमची मावशी मिली. कुणीच मेलेलं नसतं, फक्त 25चं पाकिट 30 वर गेलेलं असतं. कधी आयोजक मंडळीला फोन आलाय का महाराज आमची बायको गेली, आलाय नाही येत महाराज फोन. असा पैशासाठी झोंबडणारे माणसं नसावेत महाराज. या वारकरी संप्रदायामध्ये लाईव्ह कीर्तन मी शब्द बोलून जातो. गाथा पाटे, ज्ञानेश्वरी पाटे तो कीर्तनकार मोठा नाही. पंढरीची वारी तो कीर्तनकार मोठा नाही. ज्याचं भागवत तोंड पाटे तो कीर्तनकार मोठा नाही. पण ज्याचं उभ्या आयुष्यात तोंड पाकिटानं बाटलं नाही, जगातला सगळ्यात श्रीमंत कीर्तनकार तो आहे महाराज. त्या कीर्तनकाराला गाव समाज आणि विश्व नालायक म्हणाल, पण त्याला ज्या दिवशी देव लायक म्हणाल त्या दिवशी त्याने सगळं वैभव जिंकलं महाराज. तो का म्हणे भोळा जिंकू जाणे कडे काळा. ही ताकद आहे वारकरी संप्रदायाची, हे वैभव आहे. आणि याच वारकरी संप्रदायामध्ये चालत असताना समाधान नावाचं तत्व खूप मोठं आहे महाराज. म्हणून जीवन जगत असताना सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर. किती गोड असा हा विषय आहे महाराज. म्हणून अगदी आनंदाचं वातावरण आहे, अगदी पखवाजा गोड आहे. अभंग सेवेसाठी सर्वांच्या परिचित निवडलाय, पण अगदी थोडक्यामध्ये मी अभंगावरती चिंतन मांडून जाईल महाराज. ऐका, संप्रदाय हा स्वभावावर चालतो आणि या वारकरी संप्रदायामध्ये अनेक देव आहेत, मरते देव आहेत, अधिष्ठात्री देव आहेत, अनेक देव आहेत महाराज. या देवामध्ये नैमित्तिक देव आहेत आणि या संप्रदायामध्ये देव पंचायतन नावाचा एक शिक्का आहे. हा 5 देवांच्या कपाळावर आहे. एक गणपती बाप्पा, एक भगवान शंकर, एक भगवान विष्णू, रोज उगवणारा सूर्यनारायण आणि 5वं म्हणजे जगाची आई तुळजापूरवासी कुलस्वामिनी आई जगदंबा. हे 5च देव हे नित्य म्हणजे देव पंचायतन हे कायमचे देव आहेत. अधिष्ठात्री देव माहिती आहेत का तुम्हाला? सत्यनारायणाला ब्राह्मण काकांनी ज्या सुपारीला हळदी कुंकू लावलं ती सुपारी पाहुण्याच्या पान खायच्या टायमाला कात्रीत जाते, आडकीत्यात जाते. त्याला अधिष्ठान म्हणतात. मग आजा म्हणतो पोरा सुपारी कुठली आणली? बाबा ती नाही का काकानी गणपती ठेवला? येणार काय तू गणपती? काका म्हणते त्याचं काम झालंय कापा. आणि ह्याला अधिष्ठात्री देव सांगू का पुढचा? जागरण गोंधळ असते, जागरण गोंधळ मारुग मळायला जातात ना तुमच्याकडे, ते गावाच्या कडेला कुठेतरी मारुग मळायला जाते. तो मारुग मळलेला देव नगर तुटच तोरच असतो. एकदा नगर तुटला का त्याचं काम झालं. मला हे सांगायचं नाही बरं का, फक्त पुढं जायचंय थोडस. मरते देव जवळ पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, परती येऊ लागती माघारी मृत्यू लोका. मृत्यू लोकामध्ये पुण्य संपलं, इंद्राचा सुद्धा क्षय आहे, ब्रह्मदेवाचा सुद्धा क्षय आहे, 5 वर्षानं मोठ्या पंतप्रधान पदाचा सुद्धा क्षय महाराज. नैमित्तिक देव, अधिष्ठात्री देव, पण या देव पंचायतनामध्ये मात्र ज्यांच्या दरबारामध्ये कीर्तन चालू आहे त्याच्या पोराचं दरबार आहे आणि ज्यांच्या नावाचा महिना आहे तो बाप आहे. कळलं ना? भगवान भोले बाबाचा मुलगा कोण? गणपती बाप्पा.
आणि त्यांच्या मंदिरामध्ये कीर्तन आहे महाराज. मग भगवान विष्णूचा स्वभाव वेगळा आहे. घेऊन या चक्र गदा, हा भगवान विष्णूचा स्वभाव वेगळा आहे. गणपती बाप्पाचा स्वभाव वेगळा आहे. सोंड आहे पण कशी आहे? वाकडी आहे. वाकड्याला वाकडीन सरळाला सरळ आहे. सोडून द्या गणपतीचा स्वभाव, भगवान शंकराचा स्वभाव आणि आई अंबाबाईचा स्वभाव, सूर्यनारायणाचा स्वभाव. तुम्ही त्यांच्याकडं पारुष्या तोंडानं बघा, नाही तर कसंही बघा, नाही तर काही करा, त्याचं काम ती सोडत. पण शास्त्र सांगतंय ज्याला 100 वर्ष जगायचंय त्यानं पारुस तोंड सूर्यनारायणाला दाखवू नये, कधीच दाखवू नये. आणि अशा माणसांनी पहाटे 8 वाजता आंघोळ करावी. बरोबर आहे. शास्त्र सांगतं त्या आंघोळीचं प्रकार आहेत, मला तेही सांगायचं नाही. भगवान विष्णूचा स्वभाव वेगळा आहे, गणपती बाप्पाचा स्वभाव वेगळा आहे, आई अंबाबाईचा स्वभाव किती वेगळा आहे हो महाराज, किती वेगळा आहे. बरेच लोक म्हणतात कोणाच्याही नादी लागावा, पण तिच्या नादी का? ओल्या झाडाला सुद्धा आता ते झाड कुठं जळलं हे अजून मला माहित नाही. ऐका, पण खरं सांगू का, तुम्हाला जे 4 देव पदरात पाडायचे असेल तर आई अंबाबाई सारखी भक्ती नाही महाराज या जगात. म्हणून आईचा स्वभाव वेगळा आहे, विष्णूचा स्वभाव वेगळा आहे, गणपतीचा स्वभाव वेगळा आहे, सूर्यनारायणाचा स्वभाव वेगळा आहे. पण नाथबाबाच्या समोर जेव्हा प्रश्न आला महादेवांच्या स्वभावाचा, त्यावेळेस महादेवानं मात्र या जगताला भगवान महादेवाचा स्वभाव सांगत असताना अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगितलं, माझा महादेव कसा आहे. वातावरण आहे महाराज. याला 44 वर्षाची परंपरा लागते बरं का महाराज. 44 वर्षापासून चालत आलेल्या परमार्थाचं हे फळ आहे. एवढा आनंद आहे. आणि तरुणी पोरं सप्ताहामध्ये दिलंय भाग्याची गोष्ट आहे बरं. छत्रपती संभाजीनगरची सगळ्यांनीच घटना पाहिली महाराज. पोरं बिघडायला लागलेत महाराज. जहागीरदार बाप नसावा पण संस्कार शिकवणारा बाप असावा. विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले महात्मा ज्योतिराव फुले. माणसाच्या किमतीला विद्येला किंमत आहे का माणसाच्या ज्ञानाला किंमत आहे?
असं आहे का तुमच्या सप्ताहामध्ये 150 किलोचा महाराज आहे 25,000 पाकिट, आणि 25 किलोचा महाराज आहे 200-300 रुपये द्यान हाकला? आज आहे का? गाडी बिघडली तर स्क्रो 5 रुपयाचा आहे, पण मेकॅनिकनं 500 घेतलंय. अरे 5 रुपयाचा स्क्रो 500 रुपये म्हणला. स्क्रो 5चा आहे पण 495 बुद्धीचं येतं म्हणला. कशा जायचं? तसं महाराज कोणत्या काटाचं धोतर घालून आलाय, कसल्या रंगाचा फेटा घातलाय, कोणत्या गाडीतनं आलाय याला किंमत नाही. 1 तासभर काय बुद्धी पाजवतो याला किंमत आहे महाराज. म्हणून ध्यानात ठेवा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, आणि बोले तैसा न चाले त्याची चेंदावी पाऊले. शास्त्र सांगतं महाराज वारकरी संप्रदायामध्ये बोलण्याला लय किंमत आहे. माझा आवाज निघत नाही महाराज, मी लय हिमतीनं लय बिंबीला न्याड देऊन बोलतोय महाराज. हळू बोलाय गेलं का आवाज अडकतोय, उंच बोलाय गेलं का दुखत आहे. हे जावे त्याच्या वंशा, ज्याचं जळद. अरे आपले माणसं स्वतः महाराज एक चांगले ख्यातनाम कीर्तनकार आहेत म्हणून त्यांना माहीत आहे महाराज. म्हणून ध्यानात ठेवा, या संप्रदायामध्ये याला किंमत आहे. कशाला? अंतरंगाला का बाह्यरंगाला? भगवान भोले बाबा खरंच भोळे आहेत बरं का. एका शब्दात सांगून जातो, फंक्शनला जर आपापल्या बाईला आपापला नवरा घेऊन जायचं असलं तर कोणत्याला बाईला वाटतं माझा नवरा देखना दिसू नये? मला तर वाटतं बऱ्याच बायका आधी नवऱ्याला 2-3 दिवस तासायला लावतील. कुठं तासायला लावतील ते आपल्याला माहित नाही. ऐका, सगळ्यांमध्ये माझा नवरा कसा दिसला पाहिजे? टाईट दिसला पाहिजे महाराज. खणखणीत नाणं दिसलेलं पाहिजे, वाघासारखा दिसला पाहिजे. वाघ संध्याकाळी 90 का हाणं, पण माणसात असा वाघासारखा दिसला पाहिजे. आणि मग अशी फंक्शन होतं देवाचं, आणि त्या फंक्शनमध्ये ब्रह्मदेवाला सावित्री घेऊन येणार होती, भगवान शंकराला पार्वती घेऊन येणार होती, विष्णूला लक्ष्मी घेऊन येणार होती. सगळ्यांचं नवरं नटलं, पण ही पार्वती म्हणली माझ्या नवऱ्यानं अंगाला राख लावली आहे, गळ्यात एक साप आहे, कंबराला एक साप आहे, अंगाला भस्म आहे, खाली वाघाचं कातड आहे, बसायला हातीच आहे, डोक्यात जटा, वर अर्धा चंद्र, मजगंगा आहे पण माग वाती. काय करावं? हे कळायला जातवान माणसं लागते बरं का महाराज. हे कळलं तर कळलं, नाही तर तसंच गिळलं. ऐका, पार्वतीनं सांगितलं उद्या माझ्या संग येताना हे स्वांग चालणार. शंकर म्हणले काय करावं लागल? म्हणले आपल्या भागात सगळ्यात चांगलं पार्लर कुठे? बावीला हाय. या म्हणले जाऊन. म्हणले नुसती पावडर लावायची नाही, मग फाउंडेशन लावून पावडर लावायची, निघली नाही पाहिजे. माता भगिनी माझा राग येऊ द्या, पुन्हा मला तुम्ही किती शिव्या द्या, पण शास्त्र सांगू का? ज्या बाईचा नवरा जिवंत आहे त्या बाईनं आपल्या केसाला कात्री लावायची नाही. बाईनं केसाला कात्री लावली नाही, नवऱ्याच्या आयुष्याला कात्री लावली, हे शास्त्र आहे मला. ज्या बाईची भोई जुळली आहे त्या बाईच्या घरी लक्ष्मी पाणी वाहण्याचं काम करते, पण ब्युटी पार्लरला 2-4 योजना अंतर सोडलंय महाराज मध्ये. ध्यानात ठेवा, ह्यांनाच नाही बोलत महाराज मी, माझ्या सहित. अहो वारकरी संप्रदायात असे कितीतरी कीर्तनकार आहेत, कीर्तनात आरसे घेऊन बघतात महाराज. पण शास्त्र सांगतं कीर्तनात संध्याकाळी फेटा बांधताना सुद्धा आरसा नसावा, कारण संध्याकाळी कीर्तनात आरसा पाहणं म्हणजे वेश्येचं काम आहे महाराज. नाही, आणि सारखा आरसा पाहत असेल तर मागचा जन्म तरी बाईचा होता, नाही तर पुढचा तरी बाईचा मिळणार आहे. विठाला शास्त्र म्हणतं केले कर्म झाले, कर्म झाले तेची भोग आले. केले कर्म झाले तेची भोग आले. केले कर्म झाले तेची भोग आले.
ऐसे की प्रमाणातलं फक्त 5 शब्द घ्यायचं महाराज. केले, झाले, आले, उपजले आणि मेले. एवढे 5 शब्द घ्यायचे. आयुष्याचं गणित लागत महाराज. केलं ते संचितात जमा झालं, ते प्रारब्धानं भोगायला आलं, त्याच्यासाठी उपजलं म्हणजे जन्माला आलं आणि भोग भोगून मेलं. आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःखात ते पळावे, तया ते भोगावे यावे ध्येय कवा. अंगावजींची पॅन्टे पण ओवी पाटे. भाग्यवान माणूस आहे महाराज विठ्ठल. चांगल्या चांगल्या कीर्तनकाराची पाठ नाही. आणि खरं सांगू का, वारीला गेल्यावर कळतं कीर्तनकारापेक्षा बाकीची माणसं हुशार आहे. ज्याचं धोतर 15 ठिकाणी फाटलंय ना त्याचा गाता पाठ आहे. ज्याच्या अंगावर चिखलय ना त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे महाराज. आणि आज परिस्थिती उलटी झाली. ज्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे त्याचं धोतर फाटलेलं आहे. आणि जे लॉजवर राहतं, येशीत राहतंय, कीर्तनाला 51,000 सांगतंय, त्याचा हातभर काट आहे. भक्ती ही देवासाठी नाही तर भक्ती ही जगासाठी चालली, लोकांसाठी चालली आहे. हेची थोर भक्ती आवडते देव. विषय आपला लांबत चालला, विषयांतर चाले. माझं अभंग राहून जाईल महाराज. ऐका, पार्वती आई साहेबानं भगवान भोले बाबाला सांगितलं इज्जत राखावं लागल. भगवान शंकर म्हणले तसलं काही सांगू नको मला, इज्जत राखतो पण मला दुसरं जमणार नाही. सापाचीच लंगोटी घातली, सापाचीच लंगोटी घातली आणि तो बाबा नटला आणि मीटिंग मध्ये आला. मी भोळा सांगतोय बरं का, भोळा. मग तिकडून पार्वती आली, भगवान शंकर आले, इकडून विष्णू आणि लक्ष्मी आली, इकडून सावित्री आणि ब्रह्मदेव आले, इकडं आमच्या भगवान भोले बाबांनी नंदी बैल घेतला निघाले. तिकडून विष्णूचं वाहन काय, गरुड. इकडून भगवान शंकर आणि इकडून विष्णू, दोघांची भेट झाली. इकडं विष्णू त्या भगवान शंकराला जे हरी म्हणतात, तिकडून विष्णू जे हरी म्हणतात. तेवढ्यात महाराज विष्णूच्या वाहनाने जे हरी घातला ना, कोणाला घातला, महादेवाच्या नंदीला घातला. पण जे हरी कोण घालतं हे बघितलं कुणी, कमराला आवळलेल्या सापानी, त्या असणाऱ्या भुजंगानी. त्याचं सगळ्यात मोठा शत्रू कोण, सापानं पाहिलं गरुड आलाय म्हणल्यावर आपलं श्राद्ध 13वा संगच आहे. त्यानं सुद्धा भगवान शंकराला जे हरी. पार्वती आई साहेबानं इज्जत राखायला साप गुंडाळायला लावला, पण गरुड पाहिला का गेला आखे नग्न अवस्थेत भगवान शंकर. पार्वतीने पदर लावला, मेलेलं करायचं तीच केलं. इज्जत जायची ती झाली. याला म्हणतात महाराज कैलासीचा देव, भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती, योगी राज पार्वतीचा कडे काळा. पण मला सांगा, भगवान शंकर भोळेत, पण पंढरीला गेल्यानंतर भगवान पांडुरंगाच्या पायावर तुळस वाहतात आणि भगवान शंकराच्या डोक्यावर
बेल वाहतात. काय कारण आहे? पायावर विष्णू आहेत, वरती मस्तकावर महादेव आहे. पंढरीचा पहिला वारकरी बाबा आहे. हा ऐका, म्हणून केलेलं कर्म माणसाला भोगायला येतं. बायको सोडली, नंदी सोडला, पोरगा गणपती सोडला आणि महादेव विष्णूच्या समोर उभा आहे. कुठं उभा राहू? पांडुरंग झुकले, सांगितलं माझ्या मस्तकाशिवाय जागावर. तयाही मग पारता जया भजनी माझी असता, तया ते मी माथा मुकुट करी. आता माझा एक शब्द आहे, सोन्याचा मुकुट महादेवाला का पांडुरंगाला? सोन्याचा मुकुट पंढरीला गेल्यावर असतो, तो महादेवाला का पांडुरंगाला? पांडुरंगाला मुकुट नाही, पण महादेवाच्या पिंडीला मस्तकावरती सोन्याचा मुकुट आहे. देव पंढरीच्या वारकरी इतकं भरभरून कोणालाच देत नाही महाराज. पण जीवनामध्ये कर्म चांगला असावा. पुत्रदा नावाची एकादशी आहे, महिस्मत नावाची नगरी, महिजत नावाचा राजा आहे. पोरगाच होईना, 50-60 वर्ष वय झालं. लोमेश ऋषीकडे गेले आणि विचारलं पोरगा का होत नाही? लोमेश ऋषी म्हणजे एका कल्पाला अंगावरचा एक केस गळतो आणि 3.5 कोटी केस गेल्यानंतर मरण येणार आहे. किती आयुष्य आहे? आणि त्यांना विचारलं पोरगा का होत नाही? म्हणले यांनी पाठीमागच्या जन्मामध्ये वासरासहित पाणी प्यायला आलेली गाय हाकलून दिली. पाणी प्यायला आलेली गाय हाकलून दिली. तेवढ्या पाठीमागच्या एका कर्मामुळं आणि गायीच्या शापामुळं यांच्या पोटी मुलगा नाही महाराज. आणि मग सगळ्या महिस्मत नावाच्या नगरीनं एकादश केली ही कालची, आणि पुण्य द्वादशीला समर्पित केल्यावर राजाला मुलगा झाला महाराज. हे कालच्या एकादशीचं महत्व आहे. म्हणून गायीला कधी तो काय परमार्थ तर सांगतो, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. हे वर्म सर्वेश्वर पूजनाचे. लाख कीर्तन करीत असेल, नाही बापाला बोलत नसल, त्याला देव मुजीतच नाही महाराज. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, आणि येर विश्वभरी आधरा मूर्खू जायचा. अंतरंगाला किंमत आहे, एरवी तरी पंडू सुता, अंतरी शुद्ध नसता, बाहेरील कर्म तत्वता विटंबुगा, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नानीला, कडू दुधिया माखिला गुळे जैसा, का वसवृह तोरण बांधिले, का उपवासी अन्न लिंपिले, का कुंकुम शेंदूर केले कांतहीने, कळस डिमाचे पोकळ, जळो ते वरील झळाळ, काय करावे चित्री व बळ, आतू शेन तैसे वैराग्याचे नि आधारे, विषय दौडणी भाईरे, शरीरे एकंदरे केले मन, मग विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, हृदयाची घडी घडे, हृदया माझी अंतरंगातले विषय निघून जावा, भक्ताईशे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारुनी. आणि मग मात्र म्हणावे विषय तो त्यांचा. एक शब्द बोलून जातो, एक शब्द बोलून जातो. ऐका, पंढरपूरला गेल्यावर टेटस ठेवावं का चंद्रभागेचं दर्शन घ्या? चंद्रभागेचं दर्शन घेत नाही, पण सेल्फी काढून टेटस ठेवतात. चंद्रभागा गावाकडचे बघतात आणि ते टेटस बघतं कुणी कुणी पाहिला, आणि त्याच्यात लय दुखणं ज्याच्यासाठी ठेवलाय त्यांनी नाही पाहिला. मग मात्र लय अवघड आहे. इमानदारीने सांगतो, एक दृष्टांत आलंय ओघायला सांगून जातो. सर ऐका, आमच्या गावामध्ये एक आमचा जोडीदार आहे टाळकरी महाराज. मी त्याला रोज कीर्तनाला नेतो, पण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी गेलो आवटे महाराज. मी लांबूनच परातीचा आवाज आला. मी म्हणलं भांड्याला भांड लागलंय महाराज हरी. त्याची बायको पळत आली बाहेर, म्हणली महाराज कीर्तनाला जाताना तरी चांगली माणसं सगळी जावा. मी म्हणलं प्रत्येक महाराजाला असा घरचा आयर झाला पाहिजे. ऐकीव नाही बरं का, पुढं पाठांतर नाही, कोणाच्या नोट्स नाही, नोटेशन नाही, काय नाही. भगवंताची साधू संतांची कृपा, मते बाबाची कृपा, रामगिरी बाबाची कृपा, गिरधर बापू महाराज सामणगावकरांची कृपा, चिंचगावचे सत्संग आश्रम टेकडीचे शिवचरणानंदजी बाबांची कृपा आहे. ऐका, ती बाई पळत आली, महाराज चांगल्या लोकाला नेत जा. तेवढ्यात आपला जोडीदार आला, मला महाराज आज तुम्ही एकटंच जावा. सौंद्यात नावटे महाराज नाही, पण मी येत नाही असं म्हणले ते मला. मी म्हणलं का हो? म्हणलं अख्ख्या महाराष्ट्राची सक्रात पट्टे एकट्यावाली. म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी काय कार्यक्रम असतो तुमच्याकडे? घेतात ना विड. आमच्याकडे माणसं मेल्यावर जायते, तुमच्याकडं
ऐका, विडे घ्यायचा कार्यक्रम. एवढ्यात त्या बायकोला म्हणलं, काय झालं तुम्ही एवढं चिडलाय, कशामुळे भांडण आहे? मला उद्या 15 मिनिटं कीर्तनाला उशीर. म्हणलं सांगा. ते म्हणले, महाराज 15 दिवसापूर्वी सोन्याच्या दुकानात गेली, 2.5 लाखाचं सोनं आणलं. 10 दिवसापूर्वी दुकानात गेली, 25,000ची पैठणी आणली. 5 दिवसापूर्वी ब्युटी पार्लरला गेली, 15,000 रुपये ब्युटी पार्लरला दिला. आणि आज सकाळी पोळ्या केल्या नाही त्या, पण 2 तास ब्युटी पार्लरकडनं मेकअप केला. आणि जाता जाता मैत्रिणीकडनं 25-30 फोटो मोबाईलमध्ये काढलं आणि काढलेलं फोटो ह्या कडूच्या मोबाईलवर पाठवलं. कोणाला म्हणली? ज्याच्यासाठी काल अख्खं गाव पालतं घातलंय त्याला काय म्हणली? एक मिनिट. म्या म्हणलं, बाई अडचण काय आहे? ती म्हणली, 25 फोटो पाठवलं पण कडून एक सुद्धा स्टेटस ठेवला. म्या म्हणलं, बाईचं दुखणं माझ्या ध्यानात आलंय. बाई इकडे या. आले. म्हणलं पार्लरला कोणासाठी? म्हणली नवऱ्यासाठी. म्हणलं साडी कोणासाठी? म्हणली नवऱ्यासाठी. म्हणलं सोनं कोणासाठी? म्हणली नवऱ्यासाठी. व्यवसाय कोणासाठी? म्हणली नवऱ्यासाठी. कपाळाला कुंकू कोणासाठी? म्हणली नवऱ्यासाठी. 108 महिन्याची माळ आपले सोडून द्या. मंगळसूत्र कोणासाठी? म्हणली नवऱ्यासाठी. मग म्हणलं गाडगी घेऊन कोणासाठी गेला काल? म्हणली नवऱ्यासाठी. मग म्हणलं मेकअप कोणासाठी केली? म्हणली नवऱ्यासाठी. मग मी म्हणलं तुम्ही एवढं नटल्यावर तुम्हाला कोणी पाहायला पाहिजे? म्हणली नवऱ्यानं. मग म्हणलं त्यानं पाहिल्यावर भागत नाही? त्यानं पाहिल्यावर भागत नाही? स्टेटस गावाला पाहिला दाखवायचा का नवऱ्याला पाहिला? तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला घरात नटताना पाहिलंय, जगाला दाखवायची काय गरज आहे? विषय सोडून द्या, कुणी राग येऊ देऊ नका. गळ्यातली 108 महिन्याची माळ पंढरीच्या पांडुरंगासाठी आहे. कपाळावरचा बुक्का पांडुरंगासाठी आहे. आमच्या अंतरंगातलं भजन, भजनातली चाल, पकवाजाचा बोल आणि कीर्तनाचा शब्द पंढरीच्या पांडुरंगासाठी आहे, या समाजासाठी नाही. जो देवासाठी नटला ती वारकरी संप्रदायातली सगळ्यात मोठी पतिव्रता आहे महाराज. विठाल ज्ञानोबाची ओवी सांगून जातो का, एकादशीच्या दिवशी जी तुला पाडू अमाशी, पंचमीच्या दिवशी ती तुलाची नागाशी. लोक शहाणे आहेत का? जे लोक आषाढातल्या पहिल्या 15 दिवसात माऊली 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 म्हणतात, तेच लोक दुसऱ्या 15 दिवसात वड्याला सस धरतात. रंग बदलणारी भक्ती देवाला चालत नाही, द्वार बदलून भक्ती देवाला चालत नाही, आणि पैशासाठी केलेली भक्ती देवाला चालत नाही. माझे ज्ञानोबा बोलतात, ऐसा अखंड भजन करी उगानो राहे क्षण भरी, अवघीन गावद्वारी आय जैशी. गावाच्या कडेला वेश्या राहती आहे आणि वेश्या सांगते माझ्या कपाळाचं कुंकू पुसत नाही का? रोज नवरा बदलतोय, नवरा बदलला का खिशातला पैसा बदलतोय. ही भक्ती भगवान परमात्म्याला आवडत नाही. मग कोणती आवडती? आवडे देवासे तो एका प्रकार, आवडे देवासे तो एका प्रकार, देवासे तो एका प्रकार, आवडे देवासे तो एका प्रकार. कपडे घाण असावा पण अंतकरण चांगलं असावं महाराज. पंढरीला जाताना इस्त्रीचे कपडे नसले तरी चाले, तर मुखात भजन पाहिजे, नामाचा उच्चार
एकादशी करावं हे कुत्र्याला कळतं पण माणसाला कळत नाही. एकादशीच अन्नपान जे नर करती भोजन श्वान विष्टे समान अधम जनती एक. बाळूमामाच्या सोबत येवले महाराज कुत्रा होता. कुत्रा ज्या दिवशी दुधाचा काला खात नस बाळूमामा म्हणत असा आज एकादश असं. पंचांग नव्हतं, कॅलेंडर नव्हतं. दशमी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन समारंभ त्याने तो स्वयंभू संतोष पावे. ही एकादशीचं महत्व आहे. म्हणून सोमवार एकादश व्रत सोमवार जे न करीती कोण त्यांची गती होईल काय नेनो. हरिहरा भेद नाही नका करू वाद भेद काशी चाडणे एका वेलांटीची आड. वारकरी संप्रदायाचे दोन देव आहेत. निवृत्ती म्हणजे महादेव आणि प्रवृत्ती म्हणजे कृष्ण आहे. कृष्णाची एकादश आणि महादेवाचा सोमवार केल्याशिवाय देव नावाचं तत्व भेटत नाही. अत्यंत समाजामध्ये जन्माला आली माझे चोखोबाराया, पण त्या चोखोबारायाच्या करंगळीनं स्वर्गातलं अमृत शुद्ध झालं. सोमवार एकादशी विमान उतरले पंढरीशी. साक्षात जगाचा मालक भजनाला चोखोबारायाकडे आला. म्हणून महाराज देवाचा स्वभाव भोळा आहे. किती भोळा आहे हे तुम्हाला सांगून जातो. मी बरोबर सेवा संपवणार आहे पण काळजी नसावा. एक दृष्टांत मी ऐकलेला आहे, माझा नाही, सांगून जातो. इकडला धोत्रावाला गडी मुंबईला गेला आणि एका रिक्षात बसला आणि तिकडला जीन्सच्या पॅन्टेवाला सूट बूट टाय घालून एका गाडी रिक्षामध्ये बसले. आता दोघाला एकाच ठिकाणी जायचं होतं, पण जीन्सच्या पॅन्टेला वाटलं धोत्रावाल्यासारख्याला काही कळत नसतं. बऱ्याच लोकांना वाटतं पांढरी कपडे घातलं धोतर घातलं म्हणजे ह्यांना काही येतच नसावा, असा एक समज आहे. पण सांगतो, जे धोत्रावाल्याला कळालं ते या जगात कोणालाच कळालं नाही. आमच्या जरांगे पाटलांनी सुद्धा दिल्लीत सांगितलं होतं, आता जीनच्या पॅन्टीवालेच घेऊन आलोय, धोत्रे अजून गावाकडच आहे. आपण दोघं शर्यत खेळायचे ना? खेळू ना. म्हणला मी प्रश्न विचारला तुम्ही प्रश्न विचारला. मी हारलो तर मी 100, तुम्ही हारला तर तुम्ही 100. ती म्हणला तुम्ही आताच काय म्हणला, तुम्ही भिकारडी, तुम्ही गरीब आहे, माझ्याकडे काय 100 देत नाही. तुम्ही जर हारला तर तुम्ही 100 द्या आणि मी हारलो तर मी 5 रुपये देतो म्हणला. मी गरीब माणूस आहे. आता ह्याला पटलं ना महाराज, हे गरीब आहे म्हणले, ह्याला काय ना आपण हारणार आहे कुठं, जाऊ दे 5 तरी नफा होईल. असं म्हणता म्हणता ते म्हणला 2 चोचीचा 8 पायाचा आणि 12 पंखाचा पक्षी कोणता. ह्यानं इंस्टाग्राम टाकला, युट्यूब टाकला, आका मोबाईल चापसला, पण ह्याला पक्षाचं नाव सापडलं. हे म्हणलं हे हारलो, हे 100 रुपये घे. काय म्हणला, ही 100 रुपये घे. ते म्हणला पण 100 घेतले ते पक्षाचं नाव तरी सांग. मला तरी कुठं माहिती, हे 5 रुपये घे. त्याला येड्यात काढून 95चा तोटा केला आणि मी भिकारी आहे म्हणून 95 रुपयाचा फायदा केला. जगात तुम्हाला कोणी किती नावं ठेवू द्या, पण मरताना 95 कोटीचा देव पदरात पडला, तुका म्हणे भोळा. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, आणि ते आज भगवान परमात्म्याचं पाय मी माझ्या चित्तामध्ये धारण केलेले आहेत. किती भोळा. रावण मागायला गेलाय पिंड, पण बघितली बायको आणि सांगितलं आता पिंड नको, मला तुझी बायको पाहिजे. तरी महादेव म्हणले तथास्तु. इतका भोळा महादेव आहे महाराज, इतका भोळा. पण त्याला रावण सुद्धा तेवढ्याच पात्रतेचा होता. मुंडकं तोडलं, हात तोडला, मुंडक्याला हात जोडला, रक्ताच्या शिरा काढल्या, विना तयार केला आणि महादेवाचं भजन केलं. तेव्हा बायको दिली महाराज. एक बेलाचं पान वाहतोय म्हणतो पोरगा होऊ दे, होत नसतो. आता तुमच्याकडचं मला माहित नाही, पण आमच्याकडे एक आमची शेजारीन बाई महादेवाला निघाली आणि नेमकी ती महादेवाला निघाली आणि तिचा महादेव गावात ना आला. ती मला कुठं चालली म्हणजे, पांढरी साडी, पांढरी फुलं, पांढऱ्या लाह्या दिसत नाही काय महादेवाला चालली. मी म्हणलं हितल्या महादेवाला दिसत नाही म्हणजे तिथल्या दिसत असेल. ती म्हणला हो तू महादेवाला जा, श्रावण महिना मी तुला अडवणार नाही, पण माझं एकच म्हणणं आहे, मला जाता जाता आपलं जेवायला वाढून तू खुशाल महादेवाला जा, नाही तर काशीला जा, फक्त माझ्या पोटाला. ती म्हणली हाताने घ्या आणि गपचिप खा, मी महादेवाला चालली. माझा एक शुद्ध प्रश्न आहे, तिला तिकडं गेल्यावर महादेव भेटल का महादेवाच्या गळ्यातला साप.
जिवंत महादेव घरी उपाशी ठेवलाय आणि पिंडीचा महादेव तुपाशी ठेवलाय. ही भक्ती भगवान परमात्म्याला आवडत नाही. पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. आम्हा नारायण तैशा परी स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. असा बोला महादेव काय आहे ते पाहू. तत्पूर्वी व्यवहार करी संप्रदायाच्या नेमानं मधलं भजन. पैठणच्या नाथबाबानं सांगितलं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठाल. महादेव भोळे आहेत पण आमच्यावरती हा श्रावण महिना एवढा पवित्र वातावरण तयार केलं. हे संतांचा विश्वास आहे महाराज. संतांचे पायी हा माझा विश्वास. आम्हाला जे महादेवाच्या भक्तीमध्ये न्हावून नेण्याचं भाग्य नाही संतांमुळे महाराज. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा धन्य आजी दिन. संत संगतीचे काय सांगू सुख. महाराज अनेक प्रमाण आपल्याला येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. मला वाटतं आम्हावर संतांची कृपा व्हावी, देवाची नाही झाली तरी चालतं. पण संतांची कृपा झाल्यावर देवाच्या बापाला सुद्धा यावं लागतं हे शास्त्र आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये सांगून जातो. अगदी गोड असं कैलासाचं वातावरण आहे आणि या कैलासाच्या वातावरणामध्ये या आशिया खंडामध्ये या विश्वामध्ये एकच असा संत की तो त्रिभुवनाचं वर्णन आणि त्रिभुवनामध्ये फिरू शकतो. नारायण नारायण. आणि या नारद स्वामींचं आगमन शुद्ध अशा कैलास पर्वतावरती झालं. लांबूनच पाहिला पांढरा शुभ्र कैलास पर्वत आहे. आभाळाला टेकल्यासारखा पर्वत दिसू लागलेला आहे. सुंदर अशी पांढऱ्या रंगाची फुलं उमललेली आहे. ती पक्ष्यांचा गुंजारलाव आहे. किलबिलाट आहे. मन मोहून टाकणारं असणारं त्या ठिकाणी ते दृश्य आहे. आणि लांबूनच पाहिलं अर्धचंद्र भाळावरती आहे. वाघाचं कातड अंगावरती टाकलेलं आहे. गळ्यामध्ये वासुकी नावाचा सर्प आहे आणि हत्तीच्या असणाऱ्या गज चर्म असणाऱ्या कातड्यावरती माझे महादेव पाहिले. लांबूनच पाहिलं भोले बाबाला आणि माझ्या नरहरी महाराजांना त्याचं वर्णन केलं. महाराज भस्म उठी
भक्तांची आराध्य अशी भक्ती आहे महाराज. सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी सोनार. अशा भगवान भोले बाबाला पाहिलं आणि मग नारद स्वामीनं पाहिलं तर डाव्या मांडीवर पार्वती आई साहेब बसलेले आहेत. पार्वती आई साहेब बसलेले आहेत आणि सुंदर असं वातावरण आहे. आणि मग मात्र लांबूनच पाहिलं आणि आवाज दिला नारायण. पण आवाज काय येईना महाराज. महादेव समाधी भंग पावना. का पावना तर तिथं गोड असं महाराज गुंजारनं अंतकरणात स्निग्ध होऊन अगदी गोड अशा भजनाचा आवाज येत होता महाराज. नम शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः जुनाट जोगडा महादेव हर हर. वा याला गायक वादक आणि समाज म्हणतात बरं. कच्ची लेकरं नाही आपण ज्ञानोबा तुकोबारीची लेकरं. तुटण नाही तर फाटण पण माग नाही हटण. त्याला सांगू का महाराज मी थोडस वेगळं बोलणार. बरेच लोक आव आणतात परमार्थाचा पण आव असण्यापेक्षा अंतकरणात भाव असा. भाव असा भावे विन देव. एक शब्द माझा लय लागल महाराज. पण आता सध्या सगळ्यात बिघडलेलं वातावरण परमार्थाचं. कुणीच कोणाकडे चांगलं बघ नाही म्हणत. पण मला मगाच्या पासून इतका आनंद वाटतो. इथले सगळेच माणसं एका आई बापाची लेकर असल्याने आहेत महाराज. या आनंदाचा वाद ही बघते आणि उगाच मी तुम्हाला काहीतरी बोलायचं म्हणून बोलून जात नाही महाराज. पण कुणीच कोणाला महाराज सवतीचं जमतंय पण बुवा बुवा जमत नाही. आमचे महाराज आल्यापासून मला शोध नाही तर काय काय ठिकाणचे व्यासपीठ चालक बघितलं ना. मी मगाच सांगत होतो पण मी विषय टाळला होता. आवाजलंय ते नको. आता वेळ माझ्याकडे कमी. चांगलं वातावरण झालंय. नम शिवाय हो हर हर बोले. ज्यांनी हात वर करून टाळ्या वाजवल्या ना त्यांना महादेव भेटावा आणि ज्यांनी खाली हात करून वाजवल्या ना त्यांना सुद्धा महादेवच भेटावा. मला जायचंय आता. या भजनाच्या जल्लोषामध्ये नारायण स्वामींनी नारद आणि महादेवाला जागृत केलं आणि सांगितलं स्वामी कुठून आलात मृत्यू लोकातनं. कस काय वातावरण. काय नाही म्हणले चांगल्या इलेक्शन जवळ आलेत म्हणले. सगळं तापलेलं वातावरण. मग कसं काय चाललंय मृत्यू लोकांमध्ये. नारद स्वामी म्हणले महादेवा जरा पार्वती आई साहेबाला हात लावता का. तुम्हाला 2 शब्द बोलायचे. पार्वती म्हणली 100% हे काहीतरी पिटवून जाणार आहे. हे आलंय म्हणजे असं काय काय माणसं गल्लीतनं गेली तरी भावाभावाची नवरा बायकोची भांडणं लागतात बिगर गुलाच्या काड्या. आणि असे 2-4 सप्त्यात असावा. सप्त्याचं घालीन लोटांगण मोकळं पटांगण. महाराज वातावरण तापलं.
महादेव म्हणतायत काय झालं. नारद स्वामी म्हणते ज्याला आपल्या बायकोची पोट भरायची अक्कल नाही त्यांनी सुद्धा लग्न केले ती. त्या पुरुषाने तेव्हाच लग्न करावा. भूकंप कोसळू नाही तर कोरोना येऊ नाही तर युद्ध लागू. बायको जगवण्याची ताकद असली तर लोकांच्या लेकराचं लग्न करावा, नाही तर लोकांच्या लेकराचं वाटोळं करू नये. भगवान शंकर म्हणते तुम्ही ब्रह्मचारी लई टोकाच्या का पाहण्याला लागलाय. तुम्हाला असला अनुभव कवा आला. ते म्हणले आम्ही बी कवा बाबा फिरता फिरता बघत असतो भांड्याला भांडं लागलेलं. म्हणजे काय झालंय 1025 वर्षाच्या ऐन तारुण्यातलं ऋषी भागीरथी नदीच्या कंबर एवढ्या पाण्यामध्ये तपश्चर्या करतायत. महादेव म्हणले आनंदाची गोष्ट आहे तपश्चर्या करणं, भक्ती करणं. पण म्हणले त्यांनी ब्रह्मचार्याचं व्रत केलंय पण त्यांची लग्न झाली ती. त्यांच्या 20-22 वर्षाच्या ऐन तारुण्यातल्या अप्सरेसारख्या रंभा उर्वशी सारख्या बायका दिसायला देखण्या द्या. आणि त्या बायकांचं एकच काम आहे पाठ स्वयंपाक करणे, दिवस उगवता देणे आणि येऊन झोपडीची दारं लावून शांत बसणे. त्या बायकांच्या जवानीचा तळतळाट एवढा आहे की मृत्यू लोकांमध्ये कोणाला सुख लागत नाही. अजूनही ऐकून जावा, या जगात 99% लोक पाप करणारे ती, पण 1% पुण्यवान लोकांच्या जीवावर हा देश तरलाय महाराज. अजूनही नाहीतर लय अवघड वातावरण आहे महाराज. नारद स्वामींना विचारलं जावा तुम्ही आता जे हरी मला कळतंय आता काय करायचंय ते. मी नुसता भोळा नाही, भोळ्याचं पांघरू नाही, पण माझ्या इतकं ज्ञान. तिसरा डोळा उघडला तर कोणाला जाळता येईल मलाच माहिती आहे. मी डाव दिला आणि माझ्यावर हात ठेवाय आलता तो वासनेच्या मागे. हा महाराज काम क्रोध लय बेकार आहे. आणि मग मात्र भगवान शंकरांनी आवरण बदललं, अंगावरचे कपडे काढले, नग्न झाले भगवान शंकर. सगळ्या अंगाला भस्मची मोठी लावली, 1000 रूप धारण केली आणि 1000 स्त्रियांच्या घरापुढे दिवस उगवायलाच. इकडं सूर्यनारायण उगवलाय ना, इकडं उभा नग्न अवस्थेत स्वयंपाक तयार झाला आणि बायकांनी दारं उघडली तसा नग्न साधू आपल्या घरापुढे उभा आहे म्हणून पुन्हा दारं लावली. 12 वाजेपर्यंत महादेव त्या स्त्रियांच्या दारापुढं. 12 वाजता भगवान शंकरांनी ओळखलं आपलं काम झालंय, चला गेले कैलासावर. पुन्हा तिथं जाऊन विराजमान झाले. 12:30 वाजता या बायकांना कळलं महादेव गेले. माहित नव्हतं त्यांना महादेव पण साधू आहे गेले. इकडं 1000 ऋषींच्या बायकांनी टोपले घेतले आणि भाकरी घेऊन भागीरथीला. या गड्यांचं डोळं असं टपोरं झालेलं, हे लाल बुंद विस्तवाच्या इंगळासारखं. दिवस उगवायला भाकरीच्या 12:30 वाजल्या तरी काय भानगड आहे. खरं सांग, इंस्टा बघत होती का युट्यूब बघत होती? म्हणजे तवा नव्हतं, मी आता सांगतो. त्यांनी सांगितलं माफ करा पण आमच्या इथं 1000 साधू नग्न अवस्थेत उभे होते आणि पातिव्रता जाईल म्हणून आम्ही दारं लावली. 12ला साधू गेले आणि 12:30ला आम्ही भाकरी घेऊन आलो. यांना राग आला, विचार केला नाही कोण होतं, काय होतं, कसा होतं. शाप दिला 1000 ऋषींनी एकदाच. ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल, आमच्या बायकाचा प्रतिव्रत्य घालवण्याचा प्रयत्न केला असेल, जो कोणी साधू असेल त्या साधूचं लिंग गळेल आणि पाताळामध्ये जाईल. शाप दिला महाराज. आणि एका क्षणात महादेवाचं लिंग गळालं आणि पाताळामध्ये गेलं महाराज. पाताळामध्ये गेल्यानंतर महादेवानं विचार केला नपुसकत्व घेऊन राहण्यापेक्षा गेलेलं बरं. म्हणून पार्वतीच्या नजर चुकवून महादेव जंगलामध्ये तपश्चर्या करायला निघून गेले. इकडं पार्वतीच्या घरावर संकट आलं म्हणली हे 100% नारदानं पेटवलंय. त्याला सांगितलं तूच पेटवलंय, तूच इजवायचं. ते म्हणले मला इजवायला येत नाही. ते म्हणले पेटवलं कसं? म्हणले चला 1000 ऋषीकडे जाऊन याच्यावरचा उपचार विचार. त्या ऋषींकडे गेले आणि सांगितलं ज्या साधूला शाप दिला तो ज्याचं भजन तुम्ही करता तो महादेव होता आणि या नारदाच्या सांगण्यावरनं तो तुमच्या बायकांपुढे उभा राहिला होता. तो शाप मागं घ्या. त्यांनी सांगितलं शाप मागं घेता येत नाही, काय करायचं? त्या 1000 ऋषीने सांगितलं पार्वतीने जर भजन केलं आणि त्या लिंगाला बोलवलं तर पुन्हा महादेवाचं लिंग वरती येईल. म्हणून पार्वती आली, पांढरी साडी, पांढरी फुलं, पांढरं आसन आणि तपश्चर्या चालू केली महाराज.
तपश्चर्या झाली की ते लिंग वरती यायचं, पण पार्वतीने हात लावला का पुन्हा माघारी जायचं. असं एकूण 11 वेळा तपश्चर्या केली आणि 11 वेळा लिंग माघारी गेलं महाराज. पण 12व्या वेळा विचारलं या ऋषींना काय करावं लागेल. म्हणले आता हात लावायचं ना, एवढं घट्ट पकडायचं की पुन्हा खाली गेलंच नाही पाहिजे. 12व्या वेळेस महादेवाचं लिंग आलं आणि पार्वती आई साहेबाने मिट्टी मारली आपल्या अंगामध्ये, घट्ट त्या लिंगाला पकडून ठेवलं. म्हणून आजही महादेवाची पिंड कडाची साळुंकी म्हणजे पार्वती आहे आणि मधला उभा भाग म्हणजे महादेवाचं लिंग आहे. आणि दोघा पतिव्रतेच्या सामर्थ्यानं नवरा बायकोनं या जगाच्या कल्याणासाठी हे लिंग आमच्या तुमच्या भक्तीसाठी केलं. म्हणून महादेवाच्या फोटोची नाही तर लिंगाची पूजा केली जाते. आणि ज्या ठिकाणी हे 12व्या वेळा येऊन थांबलं, ज्या ज्या ठिकाणी 12 वेळा आलं, या विश्वातले 12 ज्योतिर्लिंग तयार झाले. हे नारदाची कृपा आहे. तुका म्हणे भोळा, पुन्हा शब्द वापरलाय मी. हे नामचे महादेव एवढे भोळे की जगाच्या कल्याणासाठी हे महादेवाची पिंड तयार झाली. याला म्हणायचं शिव भोळा. हे झालं. आणि मग याला नामदेव महाराजांनी प्रमाण लिहिलं. महाराज सत्य ज्योतिर्लिंग 12, प्रातस्मरणी स्मरण करा आणि कोटी कुळाचे उद्धरण करा. नामदेव महाराज म्हणले या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही पहाटे महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगाचं नाव घेतलं तर आयुष्यभर तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होतो. महाराज हे भगवान भोले बाबा एवढे भोळेत नारदाच्या सांगण्यावरून नग्न झाले आणि तुमच्या आमच्या या श्रावण महिन्यातल्या पवित्र भक्तिमय वातावरणाचा उगम म्हणजे आमचे भोले बाबा आहेत. महाराज शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता, एका जनार्दनी शिव निवारी कळे काळाचा भेव, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. ज्ञानेश्वरा